सम्मा सम्बुद्धस्य ये च बुद्धाय तीताच ये च बुद्धाय अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धाहं वन्दामि सर्वदा ये च धम्माय तीताच ये च धम्माय अनागता पच्चुपन्नाच ये धम्माहं वन्दामि सर्वदा ये च संघाय तीताच ये च संघाय अनागता पच्चुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुअख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करणे योग्य असं सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून भगवंताच्या सद्धम्मामध्ये सद्धम्मात रसास्वादन करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपली अविद्या दूर करून आर्यत्व प्राप्त करणारा असा भगवंताचा आर्य सावक संघ प्रथम या तीनही रत्नांना अभिवादन करतो, वंदन करतो, प्रणाम करतो, नमन करतो आणि बुद्ध वाणीवर जेव्हा केव्हा संदेह उत्पन्न झाला, विचिकित्सा उत्पन्न झाली, तेव्हा तेव्हा पूजनीय भिक्खू संघांनी वारंवार संगायना भरवून भगवंतांची वाणी त्या संगायनामध्ये तिची परिपूर्णता परिशुद्धता सुस्पष्ट करण्यासाठी भगवंतांची ही मूळ वाणी जी 82,000 धम्मस्कंदामध्ये जी साठवलेली आहे तथागतांच्या वाणीत आणि 2,000 धम्मस्कंद ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेले बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता साठवणारी जी अर्हंतांचे 2,000 धम्मस्कंद एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये ज्यामध्ये 21,000 धम्मस्कंद सुत्त पिटकातली 21,000 धम्मस्कंद विनय पिटकातली आणि 42,000 धम्मस्कंद अभिधम्म पिटकातली मागच्याच वर्षी जाऊन आलोय आणि म्यानमारला त्या त्रिपिटकाच्या घरामध्ये संगमरवरी दगडांच्या या पाट्या आहेत स्लेट्स त्यावर हा त्रिपिटक पूर्णपणे लिहिलेला आहे. एकदा त्या घरात गेलं की परत बाहेर पडावं असं वाटत नाही. परिपूर्ण परिशुद्ध ज्यामुळं ज्या वेळेला अशी संकट आली बुद्धवाणीवर संदेह उत्पन्न झाला विचिकित्सा उत्पन्न झाली ज्या महानुभावांनी पूजनीय भिक्खू संघांनी ती परिपूर्ण बुद्धवाणी वारंवार संगायन करून सुरक्षित केली त्या महानुभावांना कोटी कोटी अभिवादन. या युगामध्ये बुद्ध शासनामध्ये जे चढाव उतार आले त्या चढाव उतारामध्ये जाती व्यवस्था नावाचा रोग या देशाला जळलेला प्रतिक्रांती झालेली ब्राह्मणवाद आरूढ झाला. या घटनेचं मार्ग करताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आले. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्दच आहेत ना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तातनं चितारले गेले दुसऱ्याच्या चित्तात हे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे इतिहास जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करणार आहे. त्यामुळे इतिहासाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आली. जे इतिहासच विसरले होते ते इतिहासाला काय रचणार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्त लहान सहान चित्त नाही आहे. तो पुण्याचा परिपाक आहे की एवढ्याशा जीवनात त्यांनी एवढं मोठं काम केलं की वाटत नाही हे पुढे पुढे तर लोक ऐकतील ना एवढ्याशा जीवनात एवढं मोठं काम ज्या युगपुरुषांनी केलं अतुलनीय काम आहे. तुलना करता येत नाही एवढ्याशा जीवनात एवढ्या मोठ्या उलाढाली नव्हे. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती जो माणसाच्या स्वभावाला आमूलाग्र बदलतोय. माणूस घडवला जातो केवळ आणि केवळ भगवान बुद्धांच्या संबोधित ज्ञानानंच आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो. 395 कलमांमध्ये या देशाचं संविधान रचलं ना
दुसऱ्या व्यक्तीला नाही रचता आलं, मिनिट्स बुक मध्ये गेलं तर आपल्याला ते सात्य आपल्याला पाहायला मिळतं. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण की ब्राह्मणेतर, या देशाचे की त्या देशाचे, या वंशाचे की त्या वंशाचे असू देत कोणी, सगळीच माणसं आपण रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन काय वाच्या मनाने कर्म करतो. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्मच करता येत नाही तर शुद्ध परिणाम येईल का? सगळीच माणसं तुम्ही आम्ही रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन काय वाच्या मनाने काम करतो. म्हणून दूषित परिणाम. आपण आपल्या स्वभावाचे प्रत्येक व्यक्ती गुलाम आहोत आणि आपल्या वर्तनातनं, आपल्या आचरणातनं आपला स्वभाव प्रकट होतो. तुमचा स्वभाव कोणता आहे तुम्ही ओळखलं का? तुम्हाला ओळखता आलं का? बुद्धी कमी आहे, कमी आहे की जास्त आहे? माझा स्वभाव कोणता आहे मला ओळखायला खूप उशीर लागलाय. लाईट लाव. सगळीच माणसं, सगळा मानव समाज आपण आपल्या स्वभावाचे बळी आहोत. आपला स्वभाव आपल्या आचरणातनं उतरतो, आपल्या व्यवहारातनं उतरतो. आणि धम्म म्हणजे हे धारण करणारी गोष्ट आहे ना. धम्म धारण करावा लागतो. हा आपला रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन आपण जी कर्म करतो, आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपला स्वभाव बदलणं, यालाच म्हणतात रिव्होल्ट, रिव्होल्यूशन. माणसाचा स्वभाव आमूलाग्र बदलतो ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. त्याला आर्य पुद्गल म्हणतात. माणूस म्हणून त्याची घडवणूक झालेली आहे. ही परिपूर्णता माणसाच्या जीवनात त्याला साध्य करता आली आहे. तो शोतापन्न, सकदागामी, अनागामी, मार्गस्थ, फलस्थ, अट्टपुरुष पुद्गला म्हणतात. म्हणतोय की नाही? 8 पुरुष पुद्गल हे आर्य. आर्य हा शब्द ऐकला ना तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. हे बडवे आहेत ना, बडवे आर्य, आर्यांच्या अनेक टोळ्या युरेशिया मधून खैबर खिंडीतनं इकडे आल्या. बायकापोरी घेऊन नव्हत्या आल्या त्या. त्यांनी येऊन इथे राज्य केलं, राज्य केलं. आणि आर्यावर्त समजलं या देशाचं नाव. अगोदर त्या टोळ्या आल्या तर गोंडवाना नाव होतं. गोंड, गो म्हणजे ही पृथ्वी, अंड म्हणजे पुत्र, भूमिपुत्र. भूमिपुत्रचे हे सगळे आपण लोक. आणि ते आर्य लोकांच्या टोळ्या आल्या. वंश पहा, वंशाच्या आधारावर या शब्दाचा प्रयोग केला गेला. आर्य वंश. त्यांना काय माहिती आर्य शब्दाची व्याख्या, आर्य शब्दाची उत्पत्ती कशी झाली. आर्य पुद्गल कोणाला म्हणतात? ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्यांना आर्य पुद्गल. तुम्ही आम्ही आर्य आहोत का? अनार्य, अनार्यो. तुम्ही आपण सगळे अनार्य आहोत. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्यांना आर्य पुद्गल म्हणतात, आर्य पुरुष म्हणतात. न जच्चो होती अर्यो, कम्मुनो होती अर्यो. न जच्चो होती ब्राह्मणो, कम्मुनो होती ब्राह्मणो. जन्मानं कोणी ब्राह्मण होत नाही, जन्मानं कोणी आर्य होत नाही. तो कर्मामुळे होतो, कर्मामुळे. ब्रह्मचक्क पवत्तनाय, धम्मचक्क पवत्तनाय. धम्म आणि ब्रह्म या दोन्ही शब्दाचा अर्थ समानार्थी आहे, समानार्थी आहे. पुढे या आर्य वंशाच्या टोळ्यांनी आमचा परिशुद्ध संघ आहे. पहा, आर्य शब्द युरेशियात गेला, जगभर गेला. कोणागमन, ककुसंद, काश्यप बुद्धांच्या कालखंडात जगभर पसरला हा धम्म. त्यामुळे आर्य हा शब्द इकडून तिकडे गेला, तिकडून इकडे नाही आला. अर्यो हा मूळ पाली शब्द आहे. अर्यो अठ्ठंगिको मग्गो. हा आर्य मार्ग, आर्य मार्ग आहे जो आर्यत्वाच्या परिपूर्णतेकडे नेतो. हा मार्गच आपल्याला माहिती नाही.
तो धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवंतांनी हा 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग आहे. म्हणतो ना आपण बोलता बोलताना म्हणतो शील समाधी प्रज्ञा, हाच धम्म आहे. शीलाचे 3 अंग, प्रज्ञेचे 2 अंग, समाधीचे 3 अंग. तरी मात्र त्याची सुरुवात अरियो अठ्ठांगिको मग्गो सम्मा दिट्ठी पासून सम्मा समाधीपर्यंत. सम्मा दिट्ठी, सम्मा दिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक या शब्दाचा अर्थ कळलेला आहे का? तुम्ही डिक्शनरी पहा म्हणजे तुम्हाला समजेल. एवढं एका लेखकाने एवढा बुकच भरलेला आहे सम्यक या शब्दावरती. सम्यक, सम्मा संबुद्धस्स म्हणतो ना आपण. सम्मा पाली शब्द आहे म्हणजे सम्यक, सम्यक दर्शन. सम्यक दर्शन, सम्यक दृष्टी. भगवंतांनी सम्यक दृष्टीची व्याख्या कशी केली? दुःखे याण, दुःख समुदय याण, दुःख निरोधे याण, दुःख निरोधगामिनी पटिपदाय याणंती इति उच्यते इति भिक्खवे सम्मादिट्ठी. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी पटिपदा या 4ही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं याला म्हणतात सम्यक दृष्टी. हे सम्यक दर्शन. 4ही सत्याचा अनुभव करत करत तुम्हाला मार्गक्रमण करता येतं का? तुम्हाला पावलं टाकता येतात का? तुम्हाला मार्गावर चालण्याचं हे पहिलं पाऊल आहे. कोणतं? सम्मादिट्ठी. म्हणजे आपण काया वाचा मनाने कर्म करण्याचं पहिलं पाऊल संबोधी ज्ञानाची दृष्टी आहे ना भगवंताची. भगवंतानी संबोधी प्राप्त केली जिथे बोधगयेतलं जे विहार आहे ना, महाविहार, आता आम्हाला आंदोलन करावं लागतं. मी मागे तिथे नागपूरला बोलताना का भिक्षू संघाचं काम नाही असं बोलून गेलो. त्या विनाचार्याला सांगितलं बाबा तू हे अनागारिक बंद नाही, लीड कर. भिक्षू आत बाहेर जाणं हे काय बरोबर नाहीये. भिक्षूने आत बाहेर जाणं, तुरुंगात जाणं काय बरोबर नाहीये असं बोललो ना. आता दिल्लीत एक बैठक झाली. आता बैठकीत आता कसं तिथे एक केस आहे ना, अगोदर आमच्या सुलेखाबाई कुंभारेंनी रिट पिटिशन टाकलं आणि सुप्रीम कोर्टाने सूर्यकांत शर्माने ते झडकारून लावलं. तुम्ही जा पाटण्याच्या हायकोर्टात. एकदम रिजेक्ट केलं बरं का. तर बैठक झाली. आम्ही जर पुन्हा रिट पिटिशन टाकलं तर ती रिजेक्ट होणार आहे. त्यामुळं ही केस कायदेशीर जर लढायची असेल तर त्यामध्ये जी एंट्री, ते सुप्रीम कोर्टाचे एक वकील आहे जे सलमान खुर्शीद परराष्ट्र मंत्री राहिले, तिथे कायद्यावर बोट ठेवून चालावं लागतं. सुरई ससाई भंतेंची जी केस आहे ना, ती जी 10 माणसं आहेत, 4 हिंदू, 4 भिक्षू आणि एक हिंदू सर्किट असला पाहिजे तो कलेक्टर, ज्यामुळे तो तिथला अध्यक्ष असेल बरं का. ही अशी व्यूहरचना BTMCच्या कायद्यामध्ये 6 फेब्रुवारी 1949 ला हा कायदा जो केला आहे. मंदिर म्हणून संबोधलं गेलं. मंदिर आहे का ते? टेम्पल आहे का ते? विहार आहे, महाविहार आहे, महाबोधी महाविहार आहे. आणि कागदपत्रांमध्ये सम्राट अशोकाचे 10वा शिलालेख वाचा तुम्ही. पाटलीपुत्रला जाऊन ज्या अशोकारामामध्ये 10वा शिलालेख आहे आणि त्या 10व्या शिलालेखामध्ये धम्म लिपीच्या अक्षरात लिहिलेलं आहे बोधगया ही उपराजधानीचं शहर म्हणून. जिथे तो राजवाडा दिसतो ना, तो सम्राट अशोकाचा राजवाडा. उपराजधानी शहर म्हणून होतं बोधगया. इथे उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणींना राहण्यासाठी सुविधा प्राप्त करण्यासाठी मोठं संघाराम, ज्या कागदपत्रांमध्ये ईस्ट इंडिया, ज्या कागदपत्रांमध्ये ह्या डॉक्युमेंट्समध्ये अलेक्झांडर कनिंगमच्या जिथे ते एंट्री करतात ना, ते 5 पांडव म्हणून तो मिश्रा ब्राह्मण आपला तो दुबे ब्राह्मण सांगतो 5 पांडव आहेत म्हणून. ते 5 बुद्ध आहेत, कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम आणि येणारे आर्य, मैत्रेय, जमने, संबुद्ध, बाबासाहेब आंबेडकर. त्या 5 बुद्धाच्या मूर्ती आहेत बरं का.
आणि शेंडीवाले सांगतायत की हे 5 पांडव आहेत म्हणून तिथे रामाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती बसवली. तिथे जेव्हा एंट्री करतात ना, जो सेंटर पॉइंट आहे ना, जिथे बामणाला पूजा करण्याचा अधिकार दिला, ते लिंपिंड समजतात. ते लिंपिंड नाही, ते लिंपिंड नाही, तर अशोकरामामध्ये ते लिहून आहे ना, संबोधी स्थान. जिथे जो लिंपिंड म्हणून तो आहे ना, तो स्तंभ आहे, जो स्तंभ आहे, जो स्तंभ लहान स्तूप आहे, तिथेच ते ओरिजिनल आहे ना, संबोधी प्राप्तीचं स्थळ. जिथे ब्राह्मण पूजा करतो, लिंपिंड समजून लिंपिंड नाही आहे, तो स्तूप आहे. तेच ठिकाण संबोधी प्राप्तीचं स्थळ होय, असा रिमार्क अलेक्झांडर कनिंगमच्या डायरीत आहे. बघा, 300 एकर जमीन आहे हो. ही केस लुळी तांगळी आहे. सुरई ससाई बनते ना, तिथे माणसं फक्त बदलायची, तिथे काय भिक्षू असावे. अरे पण ते चॅलेंजेबल, ज्यात 1949ला BTMच्या कायद्याला अंमल नष्ट करायचं असेल तर तेवढ्यानी माणसं बदलून नाही चालणार. या वर्षी तर बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जयंती कपडा झाकून भगवान बुद्धांच्या मूर्तीवर त्याला लिंपिंड समजून त्यात आरिफ मोहम्मद खान राज्यपालांना सोबत घेऊन ब्राह्मणांना बोलवून संस्कृतमध्ये मंत्र गायले गेले. आता तर मागच्या रवानगीमध्ये त्यांनी हा प्रश्न कोणाला केलाय? त्रिपाठी म्हणून वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे जे नियुक्त केलेले सुरई ससाई म्हणते की मी, त्यामुळं त्यांना विचारणार. सुप्रीम कोर्ट काय म्हणाले? तुम्ही भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही हे सिद्ध करून दाखवू शकता का? असे प्रश्न काही श्रद्धेच्या आधारावर आम्हाला पाहिजे का? असे प्रश्न विचारणं तो आर्चेसचा माणूस पहा किती सुराख कशी सुराख होतोय. बरं झालं आमच्याकडे पुरावा आहे. कमीत कमी गोयंका गुरुजींनी 1999 साली 3ही शंकराचार्याच्या सह्या घेतल्या की भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही म्हणून. ते कागदपत्र आमच्याकडे आहेत. हा पुरावा, या पुराव्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल का? नाही देणार. आता तर बिहारची जी निवडणूक झाली महाराष्ट्राच्या तालावर झाली. कधी चिराग पासवानलाही वाटलं नव्हतं आमची 20-21 आमदार येतील. पलटू रामजीलाही वाटलं नाही की आमचे एवढे, पण त्यांना कॉन्फिडन्स होता. महाराष्ट्राच्या धर्तीवर तिथे बिहारमध्ये EVM लादून लोकांमध्ये राजत म्हणजे लालू ठेवलाय लोकांमध्ये, पण EVM ह्या करून त्या पेट्या पाठवून निवडणूक आयोगाने काहीच नाही केलं. त्यामुळे EVM हॅक करून पुन्हा तेच सरकार सत्तेवर आले. आता ते सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचंच झालं. त्यामुळे सरकारकडून ते आम्हाला देतील याची गॅरंटी अजिबात राहिलेली नाही. सुप्रीम कोर्ट त्यांचा 23 तारखेला बदलणार आहे. आता काही आपल्या भूषण गवई कडून देखील आपल्याला मिळेल याची गॅरंटी तसू मात्र राहिलेली नाही. आता सूर्यकांत शर्मा तो 24 तारखेला शपथविधी ग्रहण करेल आणि आपली कागदपत्र आता 96 पानांचं एक संपूर्ण दस्तऐवज त्यांनी सुरई ससाईंच्या वकिलांनी ठेवलाय. पहिल्यांदा ठेवल्या तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारला, ते उड्या मारायला लागले. उड्या मारून काम जमत नसतं ना. म्हटलं अर्धी लढाई तर आम्ही जिंकलो. माहिती आहे ना, 6 डिसेंबरला विवादित मशीद तोडून टाकली आणि सुप्रीम कोर्टाने श्रद्धेच्या आधारावर निर्णय दिला. आंधळी श्रद्धा, रामाचं तिथे खैर नाही न खुंटही नाही. जे तिथे खोदलं ते सगळ्याच स्तूपांचे, ज्या विशाखेनी आपल्या आजोबाच्या मेंढक श्रेष्ठीच्या स्मरणासाठी जे 84 खांबावर स्तूप बांधलं होतं, त्या 84 खांबावर धम्मलिपीची अक्षरं होती. आता एवढं ते फसले. मुस्लिमांना ते 5 एकर दिली, तेही मुस्लिमांना मिळाले नाही, तेही नाकारले. त्यामुळे हा निर्णय श्रद्धेच्या आधारावर त्यांच्या बाजूने लावून घेतलाय त्यांनी. श्रद्धेच्या आधारावर सारं जग थुंकत आहे की सुप्रीम कोर्ट आहे की काय आहे. श्रद्धेच्या आधारावर सुप्रीम कोर्टातले निर्णय होत नाही. सबूत पाहिजे, सबूत. आणि पुरातत्व खात्याचे एवढे मोठे सबूत आहेत
काय मथुरा काय कृष्णाची आहे? नाही. त्यामुळं हे एवढं मोठं धम्मरूपी धन बोधगया जिथे एंट्री करतात त्यांच्या कागदपत्रांमध्ये अलेक्झांडर कनिंघमच्या 300 एकर जमीन सांगतात. 2002 ला जेव्हा वर्ल्ड हेरिटेज सेंटर बनतं त्यावेळेला सरकारचा असा रिपोर्ट, केंद्र सरकारचा, की 14.5 एकराचा हा सगळा प्लॉट आहे. हे युनो मध्ये नोंद झाली. युनो मध्ये नोंद झाली. बरे हे आधार नाही आहे का? या अशोकारामामध्ये शिलालेख नंबर 10 तिथे, की ज्या अशोकाने धम्मलिपीच्या अक्षरात ज्या ठिकाणी जो स्तंभ आहे ना, जो पूर्ण जो स्तूप, ते स्तूप ते संबोधीचं स्थळ आहे हे अंकित आहे धम्मलिपीत. म्हणजे फाहियान, ईस्ट चीन, ह्वानसांग हे चीनी भिक्षू प्रवासी आले, त्यांच्या नोंदीच्या आधारावर हेही मत अलेक्झांडर कनिंघमनी मांडली. आता जे बोधिवृक्ष लावलाय ते अलेक्झांडर कनिंघमनी लावलेलं आहे. आम्हाला आता लढाई करावी लागत आहे आपल्याला. बघा, हे आमचं विहार आमच्या ताब्यात द्या. बघा, आता कायदेशीर मार्ग आहे. कायदेशीर मार्गाने आपले एवढे मोठे सबल असले तरी असाच मुद्दा उपस्थित केला जाईल की भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही हे तुम्ही सिद्ध करा असं म्हणेल. त्याची रिपिटेशन करेल सूर्यकांत शर्मा. त्यामुळं हे डॉक्युमेंट्स आहेत. गोयनका गुरुजी मरण पावले. गोयनका गुरुजींनी तीनही शंकराचार्यांकडून लिहून घेतलंय की भगवान बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हे लेखी. आता ब्राह्मणी धर्मामध्ये सगळ्यात सर्वोच्च स्थान शंकराचार्य, ज्या ते शंकराचार्यांच्या सह्या फसलेल्या आहेत ते खोटं डॉक्युमेंट होईल का? तरीही निर्णय देणं अंतिम सुप्रीम कोर्टाच्या आधारावर असतं. गोयनका गुरुजी गेले, त्या चर्चा नेमक्या काय झाल्या, कधी हे बदलू शकतील. आज शंकराचार्य गोयनका गुरुजींनी कशा चर्चा करून त्यांना भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही या कागदावर लेखी सह्या घेतल्या. लेखी शंकराचार्य बदलू शकतात. त्याच्यामुळे निर्णय आपल्या बाजूने. आता तर शिवमंदिर समजलं जातं. शिवमंदिर म्हणून त्याला ते लेंडपिंड समजतात. हे जिथे लेंडपिंड समजतात ते स्तूप आहे, तेच ठिकाण असली संबोधी ज्ञानाचं, संबोधी स्थळाचं आहे. सेंटर पॉइंट आहे बरं स्तूपांमधला. हे डायरी अलेक्झांडर कनिंघमच्या डायरी. आता हे पुरातत्व शास्त्रज्ञ हे मोठं सबूत आहेत आपल्याला. आम्हाला श्रद्धेच्या आधारावर निर्णय नको, पण सुप्रीम कोर्टातनंही आपल्या बाजूने निर्णय लागेल याची अजिबात गॅरंटी राहिलेली नाही. राज्य सत्ता आणि केंद्र सरकार त्यांच्या हातात आहे. म्हणून तिथे एंट्री करण्यासाठी म्हणून आपले बलवत्तर सबूत असले पाहिजे. इंटरव्हेशन ही प्रक्रिया आहे. सलमान खुर्शीदनी समजावलं इंटरव्हेशन तिथे करावं लागेल. ते आम्ही इंटरव्हेशन केलं. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात भंते ज्ञान ज्योती विरुद्ध सरकार, त्यांच्याच केसमध्ये नाव आलं. त्यांना म्हटलं हा माणूस इथे कसा काय आला, ज्ञानज्योती भंते इथे कसे काय आले? मग ते तुमच्या विरुद्धात नाहीये. हे मोठे मोठे सबूत. आपली केसच मजबूत नसली तर रिझल्ट ते आपल्या बाजून देणार नाही. तरीही आपले पुरावे सबळ असल्यानंतरही आपल्या बाजूनं केस निर्णय देतील याची गॅरंटी राहिलेली नाही. आपलं असून जिथे खोदाल तिथे बुद्ध नाही तर काय दिसेल? प्रतिक्रांती झाल्यावर या देशात अनेक जे अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला, राम रावणाची कथा आमच्या थोबाडात मारली, माथी मारली. रावण म्हणजे लंकेचा, लंकेत गेलो, सारी लंका फिरून आलो, लंकेत रावणाचा आता पता नाहीये. ही असली लंका म्हणजे हीच पाटलीपुत्रची नगरी, जगात सगळ्यात मोठं नगर, महानगर होतं. जगात सगळ्यात मोठं महानगर होतं. त्या नगराला उद्ध्वस्त करणार हेच आणि खिलजीला बदनाम करतात. खिलजीला बदनाम करतात. ही लंका हा 10 तोंडाचा रावण म्हणजे हे 10 धम्मराजे, शेवटचा राजा बृहद्रथ, सम्राट अशोकाचा पडणा तो.
आणि 10 यांची कपटाने हत्या केली ना, ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली तो धम्मविजय दिवस, विजयादशमीचा दिवस, तो दिवस हेरला आणि त्या दिवशी यांच्यातली शस्त्र हिसकावून टाकली. पुष्यमित्र शृंगारी विश्वास संपादन केला, हा ब्राह्मण आहे, सैन्यात दाखल झाला. ही सत्ता उलथवून पाडण्यासाठी ज्या दिवशी धम्मदीक्षा सम्राट अशोकाची झाली तोच दिवस निवडला. शस्त्र हिसकावून घेतली, नजर बंद केलं आणि ज्या दिवशी सम्राट अशोकाने एकाच वेळेला 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महाविहारांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली. तेलपयोतन, तेलाचे दिवे प्रज्वलित करून घनसारपदीपेन दीपेन तमनंचिना तिलोपदीपं संबुद्धं पूजयामि तमोत. हा संपूर्ण काळोख युगायुगातला संपवण्यासाठी जेव्हा तेलाचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळेला 84,000 या महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा केली गेली, तो दिवस म्हणजे दीपदानोत्सव. हे अशोका रामामध्ये अजूनही धम्मलिपीमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही अनुपिटकाचा भाग वाचा, महावंश त्या महावंशमध्ये लिखाण आलेलं आहे. त्यामुळे खोटं नाही आहे, नाही आहे, खोट आहे. दीपदानोत्सव तोच दिवस हेरला आणि त्या दिवशी तब्बल 15 दिवस हे नजर पण ठेवून दीपदानोत्सव, ज्या दिवशी सम्राट अशोकाने 84,000 महास्तूपांची भगवान बुद्धाच्या धातूंची पूजा केली गेली, तो दिवसच म्हणजे दीपदानोत्सव. त्या दिवशी कपटानं पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथ सम्राटाची हत्या केली. काळोख झाला. याला राजकीय प्रतिक्रांती. बघा, ब्राह्मणवादाचे हे हल्ले हे डॉक्टर बाबासाहेबांना कळले, दुसऱ्यांना नाही कळले. या श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणाऱ्या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. एकेका भिक्षूंचं चिवर कापून शिर कापून आणण्यासाठी. म्हणून ते पंढरपूरला कधी घट मांडतात ना, त्या घटावर नारळ ठेवतात. ते नारळ म्हणजे भिक्षूचे गुरुदक्षिणा म्हणून आणलेले आहे. हे डोकं, त्याच्यावर घट. तुम्ही पूर्वी घट ठेवायचे, नारळ बिरळ ठेवायचे ना. आता आपण नारळ नाही ठेवत, तिथे दिवा ठेवतो, तेल पडतो है ना. आता मेणबत्त्या ठेवायला लागले. जे जे लोक 84,000 महास्तूपाची जी निवड केली त्या जागेची, महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्र अपरांत या महाराष्ट्रामध्ये हा यवन भिक्षू स्थवीर अर्हत भिक्षू होता. महाधम्म रक्षित याला याच या भीमा नदी, ही चंद्रभागा म्हणून ती ओळखली जाते, तिच्या काठावर पायाभरणीपासून बुद्धाची ती मूर्ती आहे ना, मूर्ती, तिचा टोप आहे, ती मूर्ती आहे, ती आता माढ्याला, ओरिजिनल मूर्ती माढ्याला आहे बरं का, ओरिजिनल मूर्ती माढ्याला आहे, ती हलवली बरं का. ती पंढरपूरचं हे मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे, मी सिद्ध करून दाखवून असं बाबासाहेब हुवाद विठ्ठल. स्वतंत्र पांडुरंग, पौंडरिक हे नावच महाधम्म रक्षितांनी ठेवलेलं आहे. पुढे ती नगरी वसली, पुढे पौंडरिक, पुढे ते पौंडरिक, पांडुरंग, पंढरपूर. ज्यामुळं हे महावंशामध्ये आलेलं आहे लिखाण. बरं, हे एवढं मोठे पुरावे आहेत. पंढरपूरचं हे विठ्ठलाचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून 84,000 महाविहार गेले कुठे, हे दाखवण्यासाठी बाबा मी सिद्ध करून दाखवेल. आमचं दशक उलटलं बरं का, 10 वर्ष उलटली. जात आहोत आम्ही भीमा कोरेगाव पासून पंढरपूर, देवदर्शनासाठी नाही, सिद्ध करण्यासाठी. यावर्षी आमचा साळा देवेंद्र फडणवीस, तो पण त्या दिवशी होता, आम्ही पण त्या दिवशी गेलो, एकादशीच्या पूर्वीच्या दिवशी. त्यांचं भाषण तिकडे सुरू होतं, आमचं भाषण इकडे सुरू होतं. आम्ही 2045ला या मराठ्यांच्या धर्मांतराचा सोहळा, ते नाथपंथी असोत, वारकरीपंथी असोत, लिंगायतपंथी असोत, भागवतपंथी असोत, या साऱ्या संप्रदायांच्या धर्मांतराचा सोहळा ही संभाजी ब्रिगेडवाली सगळी मंडळी 2045ला हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा धर्मांतराचा सोहळा होणार अशी घोषणा केली. आणि मात्र आमच्या साळ्याने दुसऱ्या दिवशी मुंबईला गेला आणि तिथे विधानसभेत, विधान परिषद बहुमताने एक बिल पारित केलं. त्या बिलाचं नाव आहे नागरी सुरक्षा कायदा.
नाव आहे नागरिक सुरक्षा कायदा. नागरिकांची सुरक्षा व्हायला हवी. त्या कायद्यावर भाष्य करताना आव्हाड बोलले, जितेंद्र आव्हाड बोलले, आम्ही तुम्हाला तिथे अर्बन नक्सल, बघा हा शब्दप्रयोग वापरला, आम्ही तर समाजवादीचे आहोत पुणे शरद पवारच्या गटाचे, आम्ही अर्बन तुम्हाला दिसतो काय म्हणून अर्बन शब्द काढला, तिथे लेफ्टिस्ट ठेवले. म्हणजे गडचिरोलीतला जो पालकमंत्री आमचा साळाच आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी सगळं गडचिरोली भागाचा सगळा पट्टा त्या छत्तीसगडचा तो सारा अडाणीच्या घशात घातलाय. तिथे सोन्याची, अब्रगाची, हिऱ्याची खाण लागली. तो सगळा पट्टा 99 वर्षासाठी अडाणीच्या घशात घातली. तिथे जाऊन तुम्ही आंदोलन कराल ना तर तुम्हाला अर्बन नक्सल ठरवून 2 वर्ष तुम्हाला जमानत मिळाली नाही मिळणार. आमच्या सोनम वांगचुक स्कॉलर आहे, तो डॉक्टरेट आहेत. सोनम वांगचुक पर्यावरणावर किती बक्षिस मिळाली, किती प्राइज मिळालेले आहेत देशाचे विदेशातले. तो माणूस सरकारी प्रतिनिधीपदी पर्याय गेलाय, सरकारी इतमामात त्यांचा स्वागत झालंय बर का. आता मात्र गेलात, आता देशद्रोही वाटू लागला, देशद्रोहाचं कलम ठोसलं त्यांच्यावर. मागच्या निवडणुकीमध्ये बीजेपी वाल्यांनी आश्वासन दिलं होतं, जुनीच लढाई आहे, लेह लडाखला घटनेच्या 6व्या सूचीप्रमाणे संविधानाच्या राज्याचा दर्जा देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. तेव्हापासूनची लढाई आहे. हे सगळे बुद्धिस्ट लेह लडाखचे लोक आपले सगळे बाहेरी बुद्धिस्ट आहेत. तर सोनम वांगचुक हा स्कॉलर, तो ज्यावेळेला धरणं आंदोलन बसला त्या गावागावात बंदुका चालवल्या गेल्या, लहान लहान पोरं मारली गेली, लहान लहान पोरांवरती गोळ्या चालवल्या गेल्या. आंदोलन कसं. आणि आता नागरिक सुरक्षा कानून NSA तो नासा म्हटला जातो ना, तर तोच त्यांच्यावर लावला 2 वर्ष अजिबात जमानत नाही. मूलभूत हक्कांवरती ही गदा आहे. महाराष्ट्रामध्ये जो गडचिरोलीत जाईल त्या जंगलाविषयी बोलेल ना, तर त्याला बंद केल्यानंतर या नागरिक सुरक्षा कायद्यामध्ये त्याच दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी निषेध केला आमच्या शाळेच्या सरकारचा. हा मानवी हक्कावर गदा आणणारा कायदा आहे. तो बोलला दुसऱ्या दिवशी तिथे विधानसभेत बोललाय की अलीकडे भीमा कोरेगाव पासून पंढरपूर पर्यंत दिंड्या काढत आहेत, हे अर्बन नक्सल आहेत. बघा, हे अर्बन नक्सल आहेत, दिंड्या काढत आहेत, विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे असं म्हणतात. बघा, आता ते डिजिटल मंदिर करणार आहेत. जाऊन पाहिलं ना, आता पत्रे घालण्याची तिथे सोन्यानी चांदीनी मळवतील आणि ते ओरिजिन आहे ना दडपण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हा एका विहाराची ही गोष्ट नाहीये. 84,000 महाविहार गेले कुठे बाबासाहेबांचा प्रश्न. आता लगेच बोधगयेचा हा मामला आलाय, बोधगयेचा मामला आहे. आता तर कोर्टामध्ये आहे, कोर्टात आपली कागदपत्र आपल्या रीतीनं पुरातत्व खात्याच्या आधारावर वेगवेगळे चीनी प्रवासी आहेत, त्या आधारावर आपण सिद्ध करण्याचे हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही पुरवू. तरी देखील निर्णय देणं हे अंतिमतः सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. आपल्याला मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे रस्त्यावर आंदोलन उतरावी लागतील, रस्त्यावर उतरावं लागेल. त्यामुळे आता तुम्ही ध्यान करा. आता मी तर विपश्यना करणारा माणूस, आता तुम्हाला लढाई करायला सांगे, माझी बोधगया माझ्याजवळ. लोक म्हणतात तुम्हाला कशाला बोधगयेच्या आंदोलनात पडायला हवं, तुम्ही कशाला तिथे इंटरव्हेन्शन प्रक्रिया पूर्ण केली. बघा, आता तुम्हीच तर सांगत होते आता तुम्ही हे लढाई, हे कायदेशीर लढाई आहे, इथे आत बाहेर तर जावं लागणार नाही. कायदेशीर या लढाईमध्ये ही सगळी सबल पुरावे द्यावे लागणार आहे. रस्त्यावरचे आंदोलन करायचे असतील तर तुम्ही गृहस्थांनी करायचे. बाबासाहेबांनी म्हणून हा सगळे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल करण्यासाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता तिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची परिपूर्ण व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना करता आली नाही.
कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना करता आली नाही. प्रियम्बल मध्ये नेहरूंना प्रस्ताव मांडायला सांगितला बाबासाहेबांनी की हे प्रियम्बल मध्ये असलं पाहिजे. नेहरूंकडून एंट्री करायला लावली, बाबासाहेबांनीच एंट्री करायला लावली. पण या प्रियम्बलचा परिणाम तिसऱ्या जगातल्या साऱ्या देशांवरती पडला. हे 4 न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव मानवी मूल्य मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्याकडून उचललेले आहे. हे मानवी मूल्य तेव्हाच साठवता येईल, संचयित करता येईल. देवो वसतु काले न सस्य संपत्ती. हे जे दान पुण्य कर्म केलंय ना, तर तिथे एक गाथा बोलली बा, देवो वसतु काले न सस्य संपत्ती. हे तुझे हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. हे 7 रत्न या मोठ्या मोठ्या राजांना प्राप्त होतात. त्यामुळे हे दानादी कर्म करताना असा धार्मिक राजा निर्माण होत, वेळेवर पाऊस येत, शेतकऱ्यांना प्रचंड उत्पन्न होत, तुमच्या ज्या नैसर्गिक असोत, राज्यात कुठलंही संकट असो, राज्याचं संकट असो की निसर्गाचं संकट असो, ते दूर होत. राजा धार्मिक हो. धार्मिक राजा बनवणं काय तो आकाशातनं आपोआप टपकणार आहे? ही भिक्खू संघाला निर्माण करावी लागणारी गोष्ट आहे. तो असा माणूस जो राजा होणारा, तो दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोषितकं मंकत्वा तं नश्चादेति अभिनंदन्ति. रागो उपज्जति, दोषो उपज्जति, मोहो उपज्जति, माना उपज्जति, दिट्ठी उपज्जति, विचिकित्सा उपज्जति, औदच्यम उपज्जति, दोमनसंग उपज्जति. असा धार्मिक राजा उपोषट कर्म करून, दानादी कर्म करून, धम्म दायाद बनून तो राग कुठे उत्पन्न होतो, द्वेष कुठे उत्पन्न होते, संस्कार कसे उत्पन्न होतात आणि ते नष्ट कसे होतात, असा हा दानादी कर्म करणारा धार्मिक राजा निर्माण करण्याचं काम हे भिक्खू संघाचं काम आहे. मार्गदर्शक म्हणून कल्याण मित्र. भगवान बुद्ध कल्याण मित्र होते. कुणाचं कल्याण? तुझं कल्याण हो म्हणजे बर्बाद हो असा अर्थ आहे का? कल्याण हो म्हणजे सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कल्याण मित्र माराचे हे 10 बंधन कसे पार करता येतील, 5ही मारांना पराभूत कसं करता येईल, हे 10ही मार बंधन. कामछंद हे माई सकाळ दिट्टी, विचिकित्सा, सिल्वर परामर्श, कामराग, रूपराग, अरूपराग, मान, अविद्या, ही मोठी मोठी बंधनं आहेत ना, 10ही मार बंधन. ही मार बंधन तोडायची कशी? या धम्म मार्गावर चालताना ज्या ज्या बाधा येतात, ज्या अडथळे येतात, ही मारबंधनं पार करायची कशी याचं मार्गदर्शन करणारा तो कल्याण मित्र. आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करावयाचा असेल तर आपले पारमितांचे 10 धडे भरणे अत्यंत आवश्यक आहेत. त्याशिवाय आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येणार नाही, लक्षात ठेवा. कंजूशी करायची नाही. कंजूस करणारे लोक देवता लोकात जाण्यासाठी देखील सक्षम नसतात. म्हणजे तुम्ही आता तुम्ही दान दिले तर कुठे उचलून घेऊन जाणार आहोत का? तुम्ही दिलेलं दान ते तुम्हाला अर्जित होईल की नाही पुण्य? अरे बंदे तू खाली हात आया है तो खाली हात जाएगा. कोणी खाली हाताने येत नाही आणि खाली हाताने देत. कुशला ए कुशलं कम्म विपाकानं खंडानं कटत्ताच रूपानं कम्म बच्चे. कुशल कर्म केलं तर कुशल विपाक येईल, अकुशल कर्म केलं तर अकुशल. जन्म घेतानाच कुशल अकुशल कर्माचा संग्रह घेऊन जन्म घेतो. दुर्लभ मनुष्य भाव, अर्थात दुर्लभ आहे तुमचं आमचं मनुष्य जीवन प्राप्त झालं. का बरं प्राप्त झालं? कोणी जन्म दिला? आपल्याला वाटतं आपल्या आईवडिलांनी जन्म दिला. खरं आहे की नाही? की आकाशात टपकलात नरेंद्र मोदी सारखे, तो जिओलॉजिकल नाही आहे म्हणतो. त्याच्या बायबापाने जन्म नाही दिला. समजलं? जिओलॉजिकल नाही आहे तो. उंदरींच्या पोटी जन्माला तसंही नाही म्हणता येईल.
म्हणजे किती मिथ्या धारणा आहेत जगण्याच्या. हे कामाश्रव अविद्या भगवान बुद्ध जात पटीचे समुत्पादच समजावून सांगत. धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. शुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध प्रज्ञा. ही विशुद्धीची परिपूर्ण प्रक्रिया शमत भावनेचे कम्मठान आणि विपश्यना कम्मठानाचा अभ्यास करण्यामधलीची जी खोली आहे ना, वर्षावासामध्ये हे बोधी ज्ञान शिक्षण त्याचं प्रशिक्षण होतं. म्हणून वर्षावासाचा हा कालखंड हे ज्ञान धारण करण्याचा कालखंड असतो, संपादन करण्याचा कालखंड होतो. शिलाच्या आधारावर समाधी, समाधीच्या आधारावर प्रज्ञा धारण करून विमुक्तीकडे जाण्याचा असतो. पण धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सम्मादिट्ठी पहिलं सांगितलं जातं की नाही कदम पाऊल. सम्मादिट्ठी, सम्मा संकल्प, प्रज्ञेची 2 अंग आहेत. सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव आहे. शिलाची 3 अंग आहेत. सम्मा वायाम, सम्मा सती, सम्मा समाधी. ही समाधीची सम्यक समाधीची 3 अंग आहेत ना. तो सुरुवातीतून अडियो अट्टंगिको मग्गो सम्मादिट्ठी पासून सुरुवात होते. तर सम्मादिट्ठी सोबत घेऊन चालणं, नेहमी कर्म करतो ते काया वाचा मनाने कर्म करतो. तुम्हाला बोललो की नाही, तुम्हाला साधू देखील म्हणता येत नाही, फक्त तोंड बोलताय. बोलायचं भातनं बोलायचीच कडी, काय कामी येईल काय पोटात गेल्याशिवाय? कामी येईल? फक्त तोंड बोलत. साधू साधू बोलताना अनित्य भो या संपूर्ण शरीरामध्ये हे साधू चित्त, शुद्ध चित्त, उदय वेदना कुठलीही असू दे त्या क्षणाला साधू म्हणताना वेदनेच्या उत्पत्तीपासून वेळापर्यंतची प्रक्रिया परिपूर्ण जाणता आली, तेव्हा हा अनित्य ज्ञानाच्या आधारावर साधुकार देता आला. हे शुद्ध चित्त आहे. वेदना कुठलीही असू दे, हीच असावी अशी नाही, पण कधी कधी कुठली ना कुठली, कधी सुखद, कधी दुःखद, कधी अदुःखद, कधी सौमनस्य, कधी गौरमनस्य, कधी कुठली वेदना असू दे, तिच्या उत्पत्तीपासून वेळापर्यंतची प्रक्रिया परिपूर्ण पाहता आली. वेदना की दुःख, वेदनांचा सारा प्रपंच दुःखच आहे. वेदना कुठलीही असो, तिची परिपूर्णता पाहता आली, हा दुःखबोध स्पष्ट झाला. दुसऱ्यांदा साधुकार देताना, साधू म्हणताना हा दुःखबोध पुष्ट होतोय की नाही, दुःखबोध पुष्ट करून साधू म्हणता येतंय की नाही. तिसऱ्यांदा साधुकार म्हणताना जे तरंग असतात ना, आपण धाराप्रवाह म्हणतो, कुठल्या ना कुठल्या शब्द, एक कुठला ना कुठल्या धाराप्रवाहाची ठिणगी असली ना, तो एवढा प्रफुल्लित होतो, सारा अंग प्रत्यंग भंग करून टाकतं, सारे शरीरभर सुखद वेदनांचा संचार चालतोय. हे अनंत बोधाचं ज्ञान आहे. शरीर मी नाहीये, माझं नाही, हे चित्त मी नाहीये, माझं नाही, अनात्मा आहे. हा अनात्म बोध ठेवून आपल्याला साधुकार करता येतो का? मी ज्यावेळेला बांगलादेशामध्ये वर्षावासाला गेलो, 10व्या वर्षावर 2च महिने राहिलो. 2 महिन्याचा हा विजा होता. भंतेनी उपसतागारात नेलं, भिक्षू संघामध्ये उपोषित झालं आणि माझा उजवा हात पकडला. भंते बसले होते, साधनानंद बनवंती, त्यांनी ही छळी दिली. माझा उजवा हात पकडला. भंते ज्ञानज्योती आता स्थिर झालेले आहेत, भिक्षू जीवनाला त्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या जवळ बसताना माहिती आहे, सारं शरीर कसं माझं तरंगित झालं, तरंगित. शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची दुःखद वेदना दिसत नव्हती. कसं हलकं फुलकं शरीर. तुला साधू म्हणता येतं का? मी विचंबून गेलो. बरं नाही म्हणता येत. 10 वर्ष माझ्या भिक्षू जीवनाला झाली, तरी मला तुमच्यासारखं, तुम्ही कसे बडबडताय, भक्त बोलायचं, बातमी बोलायचीच कडी. 10 वर्ष म्हणजे नाव आहे ज्ञानज्योती, सारं अज्ञानाचं भांडार इथे भरून आहे की नाही. स्वतःवरच किती पश्चाताप केल्यासारखं. अरे मला साधुकार देखील देता येत नाही. कसली रे ज्ञानज्योती, सगळं अज्ञानाचं भांडार आहे तुझ्याकडे, एवढं कोस. पण जसं जसं मला बाजूला बसवत म्हणते, बाजूला बसवत त्यांच्या जवळ बसून ना किती ध्यानपृष्ठ व्हायचं. म्हणजे मला एवढी तृष्णा व्हायची, तृष्णा पहा कशी जागते. भक्तींच्या जवळ बसलं पाहिजे असं. का ना, मग मी दूर जरी असलो ना, मला भंतेंच्या जवळ भंते आत बसवतील. दर शुक्रवार आला रे आला
बर 5,000पर्यंत लोक जास्तच जायचे. मला बरोबर ज्ञानज्योती म्हणते, या औसो मला जवळ घेऊन बसवते. ही छडी माझ्या वाटेला आली बरं का. 2 महिन्यातच परत यावं लागलं कलकत्त्यातनं. पुन्हा 2 महिन्याचा व्हिसा मिळाला. परत गेल्यानंतर 1 महिना झाला, पूर्ण वर्षावत झाला. आणि 1 महिना आश्विन पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण दानाचा डंका. आता मी माझ्यावर कठीण दान चिवराची मला पुस्तकं पाहून म्हणावी लागायची. कारण 5 कमीत कमी भिक्षू महातेर असायला हवेत. कठीण चिवरदान हे उपासक उपासिका 3 चरण 5 शील 8 शील ग्रहण करण्याची अनुमती घेतात. आणि मग कठीण चिवरदान तयार करण्याची अनुमती घेतात. भिक्षू संघ मग अनुमती देतात. आणि मग ते रुईपासून सूत काढलं जातं. ते गुंडाळ्यात त्या चरख्यावर त्या गुंडाळ्यात मग रंग दिला जातो. त्याला अग्नीवर मग खऱ्यावर सुकवलं जातं. त्याचं कापड विणलं जातं. सुकवून त्याचं कापड विणलं जातं. आणि सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण ते दान झील भावना गरीब असं म्हणून सगळे उपासक उपासिका रात्रभरात हे उत्तरा संघ, अंतर्वासक, संघाटी, कमरबंद या 4 गोष्टी शिवून पूर्ण करतात शेवटच्या यमामध्ये सकाळच्या 6 वाजेपर्यंत. आणि तेव्हा मग भिक्खू संघ जातो. पुन्हा मग जो संघदानाचा कार्यक्रम होतो. आता हा 1 महिना पूर्ण 202 मोनस्ट्यांमध्ये वेगवेगळ्या मोनस्ट्रीमध्ये दिले. काही भिक्षू जे सांगण्यालायक नसतात ना. आता संघ आहे तर काही मोठे दोष असतात भिक्षूंचे. पाराजिका म्हणा, संघादिशेष म्हणा, हे भिक्षूंनी टाउनसुला कोणी हे दोष होऊ दिले पाहिजेत नाहीत. कारण हे दोष झाले, कमीत कमी पाराजिका दोष झाले, त्याचं भिक्षू जीवन संपत समजायचं. पण 13 प्रकारचे संघादिशेष आहेत ना, तर हे जर माहीत झालं त्या संघामध्ये उपोषतामध्ये आपले दोष आपण उघड केले नाही तर आपली बरी शुद्धी होत नाही ना. काही संघादिशेष झाले. अनेक भिक्षूंच्या वेगवेगळ्या मोनेस्ट्रीमध्ये ते परिवास करत होते. माझ्यापेक्षा काही मोठे भिक्षू होते बरं का. मोठे भिक्षू होते तरी आम्ही गेलो तरी ते उठून उभे राहायचे. परिवास कर्म असते. कमीत कमी तो परिवास 6 महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर परिवास मग परत 20 भिक्षू जिथे आहेत त्यांची परिशुद्धी पहा. भिक्षूंचं देखील हे संवरशील, पारिशुद्धीशील, हे पातिमोक्षशील जसं 23 शील पुष्ट होतं तशी ही संघाची महत्ता तिची वृद्धी होत असते. तेही धुतांग पालन करणारे भिक्षू होते. धुतांगांचा अभ्यास करणारे होते. मी दरवर्षी तिथे जात राहतो. महाकश्यप ममं आर्य सावकानं धुतांग वादानं अग्गो महाकश्यपो. म्हणजे माझ्या आर्य श्रावक संघात धुतांगांचं पालन करण्यामध्ये अग्र कोण आहे तर महाकश्यप आहेत. दरवर्षी जातो, दरवर्षी आवाहन करतो, पण भेटीगाठी काही झाल्या नाही. ते येणारे जे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध आहेत ना, त्याची भगवान बुद्धांचं जे चिवर आहे असं तुकड्यांचं ते चिवर अदला बदली केलंय. ही व्यक्ती या बुद्ध शासनाला सुरक्षा करू शकते. आपलं चमकणारं चिवर जे होतं महाकश्यपांचं ते आपण स्वतः तथागतांनी ग्रहण केलं आणि आपलं चिवर त्यांना दिलं. ते आहे त्यांचं अजूनही परिनिर्वाण झालेलं नाही. येणाऱ्या आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धाला ते चिवर दान करतो तोपर्यंत ते आपलं शरीर त्यागणार नाही. तुम्ही बोधगयेला जाल ना 5-5 मिनिटात कसं चमकणारा चिवर भगवान बुद्धाला चढवतात बघितले. तर बुद्ध शासनाला जोडणारा तो दुवा आहे महाकाश्यप. त्यामुळं हा जो सद्धम्माचा गाडा आहे, जेव्हा भगवंताचं हे पहिलं जेव्हा संगायन झालं ना
तो 80 वर्षाचा सुभद्र नावाचा बनते, माहिती आहे ना? जो शेवटचा आहे ना शिष्य म्हातारा, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बरं झालं ना, म्हातारडा गेलाय, असं करा रे, तसं करा रे, अंक करा रे, आता बंधन राहिलेलं नाही, नमो तसं, आणि जसं मनात येईल तसं करू. हे जसं ऐकलं ना, म्हणजे भगवान बुद्धांच्या वाणीविषयी विचिकित्सा होऊ लागली, शंका होऊ लागली. हे बंधन आहे ना, मार बंधन आहे. त्यामुळं महाकाश्यपांनी संगायनाची, बाहेर चित्तात कोणाच्या आलं? महाकाश्यपांच्या. त्यावेळेला वैशाख पौर्णिमेचा हा अतिरिक्त महिना आलेला, वैशाख पौर्णिमेचा अतिरिक्त महिना. त्यामुळे या भगवंते आनंदच्या 499 भिक्षू अर्हत आहेत. 500 अरहंत भिक्षू पाहिजे होते, पण मान्यता सावलीसारखे उपस्थाक म्हणून भगवंताचे भिक्षू आनंद राहिले. आणि आनंदही या पहिल्या संगीतीमध्ये असावा. ज्या सप्तपर्णी गुफांमध्ये जिथे जे संगायन झालं ते 4 महिने दिले गेले याला ध्यान करण्यासाठी. हा अतिरिक्त महिना होता की नाही, म्हणून ते 4 महिने असं दिसतं आपल्याला. 3 महिन्यानंतर भरी 10 अतिरिक्त महिना आला. हा श्रोतापन्न फळाला पोचलेली ही व्यक्ती श्रोतापन्न. तर श्रोतापन्न फळाला पोचलेली व्यक्ती तरी त्याची परिपूर्ण बेहोशी जातेच असं नाही. सकाळ दृष्टी, विचिकित्सा, सिल्वर परामर्श, ही 3 बंधनं फक्त तुटली. पण भगवान बुद्धांचा सैद्धांतिक पक्ष कसा जोखून लोकून ताऊन सुलाकून समजावून सांगायचा. अनेक लोक लाभान्वित झाले होते मार्गदर्शक म्हणून. तरी भगवंतांनी विचारलं, आनंदा तुला पठीचे समुत्पाद समजलेला आहे का? हो भगवंत समजलाय. तुम्ही विचारा ना काय विचारता ते. आनंदा असं बोलू नकोस, पठीचे समुत्पाद लय कठीण आहे बरं, भारी आहे. ज्यांनी ज्यांनी 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या पहिल्या वर्षावास भगवंताचा, हे पंचवर्गीय भिक्षू आणि 6वा भिक्षू यश, ज्या आषाढ पौर्णिमेला हे 5चे 5ही भिक्षू अर्हत्व प्राप्त झाले ना. 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झाल्या. 6वा भिक्षू यश आणि त्यांचे सगळे गणगोत नातेवाईक जे आले या पहिल्याच वर्षावासात 60 भिक्षू, 60 अर्हंत्व प्राप्त होऊन त्यांना तुम्ही आम्ही चिवर नाही दिले. एही भिक्खवे. आता आम्हाला प्रवचित व्हायचं होतं तर आम्हाला भगवंत नव्हते ना, तर आमच्या गुरुकडे जाऊन चिवर घ्यावं लागेल. भगवंत एही भिक्खवे असं म्हटल्याबरोबर त्याच्या अंगावर चिवर यायचं. कसं येत असेल है ना, कसं येत असेल. त्यामुळे हा भिक्षू संघ या पहिल्याच वर्षावास संपल्यावर चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपा, हा उपदेश 60 ज्या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त परिपूर्ण झालेल्या भिक्षू संघाला हा उपदेश होता. एकटा भिक्षू आहे की एकटा जायचा, एकटा, 2 मिळून जायचे नाही. हा सद्धम्म परिपूर्ण समजावून सांगण्याचं मर्म त्यांच्याकडे होतं. दिव्य चक्षु, दिव्य श्रोत, परचित्त ज्ञानी, पुब्बे निवासानुसती इद्दीपास आणि आश्रवक्षय, कामाश्रव, भवाश्रव, दृष्ट्याश्रव आणि अविद्याश्रव या साऱ्या आश्रवांचा क्षय झालेले असे परिपूर्ण भिक्षू, परिपूर्णत्व शुद्धत्व प्रस्थापित झालेल्या या भिक्षूंना असा संघ आहे. त्या संघाला हा सद्धम्म कसा कटाक्षाने समजावून सांगता यायचा, जो आनंदाला अजून नाही. आनंदाला ज्या वेळेला शेवटचा आता उद्या संगायनाला सुरुवात होईल, 4 महिने आता उलटले, 1 रात्र शिल्लक आहे, 1 केवळ रात्र शिल्लक आहे. आणि महाकश्यप गेले, ओळखतात, इद्दीबलांनी गेले बरं तिथे. हे आनंद आहोस तू काय करत आहेस नेमका? नाही नाही, मी तर काय, मला भगवान बुद्धांचा सद्धम्म खूप माहिती आहे, मी तर काय लवकरच अर्हत्व प्राप्त करेन. पहा किती घाई झाली होती त्याला. असं करता करता 4 महिने उलटले, शेवटची केवळ रात्री शिल्लक बाकी राहिली. हे महाकाश्यपांना जसे समजलं, महाकाश्यप जवळ गेले,
त्यांचं कम्मठाण बदललं पहा. महाकाश्यपांकडे या तुम्ही. त्यांचं कम्मठाण बदललं. अग्निकशींचं कम्मठाण दिलं, शमन भावनेचं कम्मठाण दिलं. त्या आधारावर रात्रभर ते समतेत बघत राहिले. आणि नाही मी केवळ श्रोतापन्न असं म्हणून असा हात ठेवून बस असा अंग टाकणार, बस एकावर एक डुबकी लागली. सकदागामी, अनागामी आणि अर्हत. तेवढ्यातच इद्दीबलादी महाकश्यप हजर झाले. महाकश्यपानं समजलं की आता आनंद भिक्षू अर्हत्व त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि संगायन त्या श्रावण पौर्णिमेला सुरुवात होणार होती. हे संगायन मात्र या संगायनामध्ये आपली वाट पाहतोय संघ. अशा रीतीनं पहिल्या संगायनामध्ये 500 भिक्षू अर्हत्व प्राप्त करणारे भगवान बुद्धांची वाणी सुरक्षित करून ठेवली. जेव्हा जेव्हा संदेह निर्माण झाला तर 6 संगायनं झाली. बरं, पहिल्यांदा लिपिबद्ध झाला 4थं संगायन. हे लोक खूप म्हणतात. जसं हा साळुंक्यांनी त्यांच्या भूमिपुत्रामध्ये 14 संगायनाचा रिपोर्ट लिहिल्यानंतरचा दिला होता. तर त्या महायानांचं संगायन ना, त्याला महत्व देऊ नये. लोक आता पुस्तकात लिहिणारे लोक लिहित राहतात. त्यामुळे 4थं संगायन हे झालं लंकेला. त्या राजाच्या कालखंडात प्रथमतः हे लिपिबद्ध झालंय. भगवान बुद्धांचा हा सैद्धांतिक पक्ष लिपिबद्ध झालाय. पण हे जे लिखाण आपल्याला दिसतं 3ऱ्या महासंगायनानंतर सम्राट अशोकाने 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महास्तूप बांधले. त्या स्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा केली गेली. 84,000 स्तंभ उभारले, त्याच्यावर त्रिपिटक लिहिला गेला. 84,000 शिलालेख लिहिले, ते अजूनही परिपूर्ण दिसले नाहीत. बरं, 84,000 शिलालेख, 84,000 अभिलेख. बघा, पुन्हा एक शब्द आहे रे. 84,000 स्तंभ, त्यावर त्रिपिटक, 84,000 शिलालेख, 84,000 अभिलेख. या 10व्या अभिलेखामध्ये अशोकारामामध्ये पाटलीपुत्रमध्ये या महाबोधी महाविहाराचं जे चिन्ह दिसतं ना, ते स्तूप मध्य सेंटर पॉइंट, ते खरं संबोधीचं स्थिती ठिकाण आहे, स्थळ आहे. त्यामुळं हा भ्रम आणि भ्रांती दूर होऊ नये, हे जरी आम्ही संकेत त्या धम्मलिपीचे लावून, जरी हे संबोधीचं स्थळ आहे असं आम्ही कागदपत्र या पुरातत्व खात्याचे रिपोर्ट्स देऊन आम्ही जोडू, तरी निर्णय अंतिम देणं हे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. त्यामुळं आपल्या बाजूनं निर्णय मिळेल याची अजिबात गॅरंटी राहिलेली नाही. आता तुम्ही विपश्यना करा. माझी बोधक आहे तर माझ्याजवळ आहे, माझी बोधगया माझ्याजवळ आहे, तुमची बोधगया बोधगया येतात, तरी देखील कोर्टाची लढाई लढायला जावं लागेल. आता रस्त्यावरची लढाई तुम्ही कशी लढणार आहेत? तर साऱ्या जगात एवढं आंदोलन झालं महाबोधी विहाराचं, सगळ्या जगात एवढं आंदोलन कुठल्याच विषयासाठी नाही झालं. रस्त्यावर उतरले, निदर्शनं लोकांनी केले. जगात एवढं मोठं आंदोलन जगाने नाही पाहिलंय. तरी सरकार गुंग आहे, बहिर आहे, मेले तो जिवंत असून मेल्यासारखं आहे. ऐकल्याचं न ऐकलं करते. षडयंत्रकारी सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे, देशद्रोह्यांचं सरकार आहे, ईव्हीएम हॅक करून आलेलं सत्तेवर आलेलं सरकार, बेकायदेशीर सरकार आहे. बेकायदेशीरपणे ते राज्य करत आहे. आजही घटनेनुसार 61A प्रमाणे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्याव्या असा कायदा आहे. पण जाणीवपूर्वक ईव्हीएम हॅक करून हे सगळे बेकायदेशीर राज्य करत आहेत. बेकायदेशीर मूलभूत हक्कांना गदा दिली जात आहे, धक्का दिले जात आहेत. तुम्ही कुठेही बटन दाबा, चालली कमळाबाईवर, कुठेही बटन दाबा, चालली कमळाबाईवर. अशा रीतीने मतांची सगळी चोरी होऊन मग हे निवडणूक हॅक करून ईव्हीएम हे सगळे मशीनचे सगळं, तो ॲलन मास्क सारखा माणूस, अशी एकही मशीन दुनियेत नाही आहे
की जी हॅक होऊ शकत नाही. ते काय सायंटिस्ट आहेत का सुप्रीम कोर्ट निवडणूक आहे? तरी देखील दिवसा ढवळ्या आपल्याला फसवलं जात आहेत आणि सारं हा भारतातले सगळे लोक फसत आहेत. माहिती नाही कोणत्या दिवशी हा लढा उमटेल. जसं लंकेला झालं, बुद्धिस्टच होते ना, तरी लंकेच्या तरुण रस्त्यावर आले, तिथल्या सरकारला हाकलून दिले. बांगलादेशामध्ये तिथले तरुण रस्त्यावर आले, बांगलादेशातल्या सरकारने हाकलून दिले, पळून जावं लागलं. नेपाळचे तरुण रस्त्यावर आले, हिंदू राष्ट्र होऊ दिलं नाही आणि नेपाळच्या तरुणांनी मात्र सत्ता उलथावून पाडली. आता या देशात तसं होईल का असं मला लोक उलटे विचारतात. तुम्ही काय करणार झालं तर आम्ही काय करणार आहोत, आमची बोध घे आमच्याजवळ. तुम्ही रस्त्यावरची लढाई लढा आणि कायदेशीर लढाई लढा, आम्ही मार्गदर्शक म्हणून आम्ही आहोतच. पण मात्र हे लढाई दूषित चित्तानं लढू नये. नाही वेरेन वेरानी समंतीध कुदाचन अवेरेनेच संमंती एस धम्मो सनंतन. वैऱ्याशी वैरत्व करून वैर कधीच संपत नसतं. मैत्री करूनच वैऱ्यावर कायमची मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून याला सनातन धम्म असं म्हणतात. पण शेंडीवाले एवढे नंबर 1चे चोर हा शब्दही उचलला, सनातन म्हणायला लागले. डुकरींची पिलावळ तशीच असतात, काय करणारा त्यांच्या शब्दांना. व ते सनातन धम्म म्हणू लागले. सनातन निसर्गाचा न बदलणारा नियम. मेत्ता मैत्रीयुक्त चित्तानच ही लढाई लढली गेली पाहिजे. कापाकापी नाही. कापाकापीचा ऑर्डर बाबासाहेबांनी दिला असताना तर आमचे नागपूरकरच आम्ही जमलो असतो ना, एकही बामण चटणीला शिल्लक नसता. समजलं काय? पण बाबासाहेब राहिले नसते, जावई सासऱ्याचं नातं जोडलं तर बरंच केलं. आपल्या पोरांना खूप म्हणतो, पोरे त्यांच्या घरात ज्या पोरी आहेत त्या आपल्याच पोरी आहेत ना, त्यांनी ते येताना खैबर खिंडीत आलं ते आपल्या बायका पोरी सोबत थोडे घेऊन आले. आपल्या पोराबाळांचं आपल्या पोरींचं काय करेल ते माझ्यावर सोडून द्या ना. तुम्ही कशाला चित्तांची आमची मुंडन बनवून कामाला लावा, आहे की नाही? मुंडन तेवढी चिंता नाही करायची. हे तर तुम्ही तर कर्म करून करून तर या धडाला आलेत, माहितीच आहे. तुम्ही आता दुखतं कुठं सुखतं कुठं कोण सांगेल तुमचं दुखणं? पण आम्हाला माहिती पडतं ना. तुम्ही काही सुखी आहात का? हे थोडस सुख म्हणजे काय परिपूर्ण. सब रती धम्म रती जिनाती. धम्मातल्या आचरणातला आनंद वेगळा आहे. आम्ही पुस्तकं वाचताना वाचत होतो, अकॅडमिक डिग्री पूर्ण करत होतो, पण ते परीक्षा पास होण्यापुरतं असतं, ते मार्क्स मिळवण्यापुरतं असतं. धम्म धारण करण्याची, हा सद्धम्म सहजपणे धारण करता आला पाहिजे. सहजपणे. उभारामामध्ये उपासक उपासिकांना घरी बरोबर 8 शिलाचं पालन करता येत नाही, म्हणून पौर्णिमा अमावस्या आणि अष्टमीला उभारामामध्ये उपासक उपासिकांची व्यवस्था केली. तेच पावलं ओळखून तुमच्यासारखे उपासक उपासिका सगळ्यात जास्त 1,49,000 25 वर्षावास तथागतांनी केले. 25 श्रावस्तीला. त्यामुळे श्रावस्तीचे 5 लाख लोक भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका, त्यापैकी 1,49,000 हे अनागामी फळाला पोहोचलेले होते. तुमच्यासारखे उपासक उपासिका अनागामी फळाला. तर त्या पुण्याच्या आधारावर भगवान बुद्धांना वर्षावासासाठी खेचून घेत येणारे सम्यक संबुद्ध आर्य मैत्रेय बुद्ध वाराणसी ही नगरी आहे ना, तिचं नाव पुढे केतुमती असणार आहे. केतुमती अनेक उपासक उपासिका आतापासून आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांचे सगळ्यात जास्त वर्षावास तिथे होणार आहेत. कुठे? केतुमतीला. ना रे बाबा, आमचा जेव्हा सम्यक संबुद्ध उत्पन्न होईल ना, आमचं उत्पन्न होते, आमचा जन्म तिथे जाऊ दे रे बा. मी फिरून आलो आता श्रावस्ती नगरी. आला आता जाता जाता आलो तर एक चक्कर टाकून आलो. मी कुठं राहीन म्हणून. आता मला काय माहिती मी कुठं राहीन ते. आता मरणार आहात की नाही तुम्ही? मरण्याचा उपदेश देऊ. एक दिवस मरणार आहात आणि पुन्हा जन्म घेणार आहात. घ्याल का? दारू चिर्याचं वेगळं होतं. खणिकं समाधिजन सुखं आर्य सुखं ममं आर्य सावकानं.
अग्गो दारुचिर्यम. माझ्या या आर्य सावक संघामध्ये सगळ्यात कमी क्षणामध्ये अर्हत्व प्राप्त करणारा कोण असेल तर तो दारुचिर्य आहे. ती देवता लोकात ना, ती त्याची बहीण होती ना, तीच बहीण उतरली. याच्या मनात मी तर अर्हत आहे बाबा, डोंग्याना पाडी, हा पाडीच्या थळीनं मी आलोय, मी तर अर्हत आहे. कसा बसा गेला तो आकाश मार्गामास 8 लोकीय ध्यानामध्ये परिपूर्ण होता. 8 लोकीय ध्यानामध्ये दारुचिर्य. तरी मात्र त्यांनी काय स्वतःपन्न फल तरी प्राप्त केलं होतं का? नाही. पण मोठा अहंकार, मी तर अर्हत्व प्राप्त केलं, माझ्यासारखा कोणी नाही. ते त्याचीच बहीण ती देवता लोकातनं उतरली, म्हणते भले माणसा, अरे बाबा तू येडा नको, तुला काहीच नाहीये, हे बुद्ध तिथे शावास तिला वर्षावासात आहे, तू जा त्यांच्याकडे. गेल्यानंतर जातात ना, अरे कुठे गेले भगवंत? भगवंत चारी काले निघाले. भगवंता मला चिवर द्या. अरे आता भोजनाची वेळ नंतर, आणि तोपर्यंत मरून गेलो तर खरंच मरणार होते ना. पहा ते यक्षिणीचं रूप माहिती ना, त्या गायीचं रूप घेतलं आणि बछड्याला मारेल म्हणून गायीनं आली, धडकन शिंग टाकलंय, उचललंय आणि पटकून मारलंय. त्या साधूंचं एवढं स्वागत केलं होतं त्या नगरीत. हा नागा साधू आहे, झाडाची सालं आणि पानं गुंडाळून आलाय हा. पण तिथे गेल्यानंतर साधा दिठ्ठे दिठ्ठमत्तं भविष्यति, सुत्ते सुत्तमत्तं भविष्यति, मुत्ते मुत्तमत्तं भविष्यति. केवढा उपदेश! पाहण्यासाठी पाहणं, प्रतिक्रिया नाही करणं, ऐकण्यासाठी ऐकणं, सुंगण्यासाठी सुंगणं, प्रतिक्रिया अजिबात करणं नाही. सगळ्यात कमी क्षणामध्ये अर्हत्व प्राप्त करणारा दारुचिर्य आहे. कमीत कमी क्षणामध्ये माझ्या आर्य शावक संघामध्ये भगवान बुद्धांचं वचन आहे. 10 पारमितांचे घडे भरले, 8 लोकी ध्यानामध्ये परिपूर्ण स्थापित झाले. सम्राट अशोकाचे 10 घडे भरले होते. वेळेवर त्याला कल्याण मित्र मिळालेला नाही. पत्नीनं बोधिवृक्ष जाळलं, त्यामुळं मरणांतिक वेदना आल्या. हे चिंतन मनन, तुम्ही मराल ना त्यावेळेला अपाय गतीचं जे चित्त, नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राणी चीट पाखरू इत्यादी, या अपाय गतीच्याच संवेदना प्रथम येतील. समता पुष्ट झाली तर बरं, नाहीतर सम्राट अशोकासारखं तुमच्या काही नाही खरं. सम्राट अशोक आहे, त्याच्या बायकोचं हे जे चिंतन मनन आहे ना, तिने बोधिवृक्ष जाळला, तिचे तुकडे तुकडे कापून करू की काय करू, एवढं घाणेरडं चिंतन मनन. हे अकुशल विपाक हे चित्त, अकुशल विपाक हे चित्त उत्पन्न झालं ना, बेहोशी शरीर त्यागल्यामुळं साप योनीत 1-2 वर्ष नाही 100 वर्ष राहिले सम्राट. 100 वर्ष. तेव्हा ते आपल्या बोधी नेत्रांनी पाहतात अर्हत्व प्राप्त, 6 प्रकारची अभिज्ञा प्राप्त झालेला हा महामहिंद पाहतात. त्याच्यासाठी मैत्री करतात. अरे माझे वडील खरंच धम्मदायात झाले, मी माझी बहीण जावई, तो भाचा सुमन गेले ना, सारी लंका बुद्ध नाही केली. बघा बरं झालं त्यांचा मुलगा अर्हत होता, त्यांनी सत्यक्रिया तरी केली. खरंच माझे वडील धम्मदायात झाले, हे सत्य आहे. या सत्य वचनानं त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो. तुमचा कोणी मुलगा तुम्ही दान दिलाय का भिक्षू संघाला? आता मुलू पाहण्याशिवाय तुमच्याकडे काय मार्ग आहे? ही बाह्य ओळख आहे. तुम्ही जर आपले मुलं मुली भिकोणी संघासाठी दान दिलं असतील तर हे बाह्य लक्षण आहे की तुमचे 10 घडे परिपूर्ण भरलेले आहेत. आता बोमला, आता मी काय करणार, कोण काय करणार आहे? तुम्ही तुमचे मुलं मुली सम्राट अशोक हा चिंतेत होता, एवढा चिंतेत होता, किती चिंतेत. मोगली बुद्ध दिशांकडे गेले. मोगली बुद्ध दिशा पाहतायत किती व्याकुळ आहे महाराज. आपण आपल्या मुला मुलींना भिक्षू संघात भिक्षुणी संघात दान दिलं नाही, हे ओळखतायत. मोगली पुत्र तिशी ओळखतायत की जी माता, ज्या मातेनी ज्या मुलांना संघमित्रांना
महेंद्रांना घडवलं, ती मुलं येणार आहेत. सम्राट अशोक संघमित्रांकडे आला आणि चाचपडू लागला, कुरवाळू लागला. मस्का असा आजपर्यंत मस्का मारला नाही वडिलांनी, आणि न बोलायला न सांगता माझ्याकडे आले. मला एवढा मस्का का बरं मारताय? तिला समजे ना. संघमित्रा, पोरी तू भिक्षुणी म्हणणार आहेस का? भिक्षुणी म्हणणार. हा ऐकत राहतो अग्निब्रह्मा जावई, आणि एवढा आनंदित होतो, असा नाकाला लागतो. महाराज किती उपकार केले. तुमच्या पाया कधी पडले काय तुमचे दातले नवरे? पतिदेव पाया पडले का कधी? हे एक उदाहरण मिळतं. हे अग्निब्रह्मा, तो सम्राट अशोकाचा जावई आहे ना संघमित्रा. संघमित्राच्या पुढे गेला, तिला म्हणतो भगिनी, अरे जाऊ दे ग, मला संघात जाऊ दे, मला संघात जायचं आहे. तरी ती अनुमती देत नव्हती. आता मात्र उड्या मारतो. आता माझा मार्ग मोकळा झाला. बघा, कल्याण मित्र सम्राट अशोकाला मिळाले असते तिथे. पहा, हा देखील तुम्हाला संकल्प करावा लागतो. बोधगयेला जाऊ तुमचे 10 पारमितांचे घडे भरले असतील, आणि तरी मात्र तुम्हाला कल्याण मित्र जीवनात मिळालेला नसेल, तरी मात्र तुम्हाला फलश्रुत होण्यासाठी या मार बाधांना सामोरे जाण्यासाठी बाधा निर्माण होतात. जी बाधा सम्राट अशोकाकडे निर्माण झाली, त्या बाधा तोडू शकले नाही, आणि शेवटी अपाय गती 100 वर्ष काढले सर्प योनीमध्ये. बरं झालं त्यांचा मुलगा अर्हत्व प्राप्त करून 6 अभिज्ञा प्राप्त झाला, आणि त्या मुक्तीमध्ये सहभागी झाला, मार्गदर्शक बनला. पुढे देवता लोकांमध्ये पटिसंधी होऊन त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं. बरं काय, सम्राट अशोकानी आता मुक्त झाले. तुम्ही मेल्यानंतर तुम्ही परत जन्म घेणार आहात. तुम्ही जर बेहोशीत गेले, विपश्यना कोणी कोणी केली, हात उंच करा बरं. अरे अरे, जन्माला हेला आणि वज वाता वाता मेला. काही खरं नाही. तुम्ही विपश्यनेचा अभ्यास कराल नाही, प्रज्ञा आहे, तिला प्रज्ञा म्हणतो. विशेषेन बसती ती विपස්සना, विशेष प्रकारे पाहणं म्हणजे सभ्य संखारा अनित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धमानताती रामय्या बसती. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण, प्रज्ञेची 3 लक्षणं आहेत. या लक्षणामध्ये रमण करता यायला हवं. तेव्हा सुगतीचा, जरी हे अपाय गतीच्या दरवाजाकडे जाण्यासाठी या संवेदना आल्या ना, तरीही मात्र अनित्य बोध पुष्ट करता आला, दुःख बोध पुष्ट करता आला. तुमच्या जीवनात तुम्हाला कल्याण मित्र मिळाला, तरी मात्र हे कम्मठानाचा योग्य अभ्यास कराल. दानंदत्वा शीलं समाधित्वा उपोषतकं मंगत्वा तंगत्सादेति अभिनंदती. ज्ञानं उपद्यते, ध्यानं विपश्यनं उपद्यते. या सगळ्या लाभ होत असतात. मग्गम फलं उत्पादेति. या सगळ्या गोष्टींचा लाभ अभिज्ञा उत्पन्न. त्यामुळं ज्या उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी त्यांचे 10 पारमितांचे घडे भरले, तरी कल्याण मित्र जर मिळाले नाही, तर हे भवचक्र दुःखचक्र जरी तोडता नाही आलं, तरी सुगतीकडे काम सुगती भूमी पुन्हा मनुष्य जन्म वा देवता लोकांमध्ये जन्मग्रहण करावा. हे कल्पवृक्ष देऊन तुम्ही देवता लोकांमध्ये जाण्याची तयारी करण्याची ही संपूर्ण तयारी दिसते तुमची. दिसते ना. हा कल्पवृक्ष पाहावा म्हणून तर तुम्हाला जागरूकपणे तुम्हाला तुमची काया त्यागता आली पाहिजे, तेव्हा जाल की नाही. पण कमीत कमी जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागता आली पाहिजे, तरच तुमचा मनुष्य जन्म होईल. हो ग कल्पना, तर तू मेल्यानंतर कुठे जन्म घेणार आहेस? पौर्णिमा, तू मेल्यानंतर कुठे जन्म घेणार आहेस? काय ठरवलंय का? बेहोशीत जगणं म्हणतात हे. आता तुम्ही काय अर्हत्व प्राप्त करणार? मुक्तीची अवस्था प्राप्त करणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही, लय कसरत आहे. म्हणून 10 पारमितांचे घडे. पार मी, माझ्यातला मी आहे ना, मान, हे बंधन आहे. मी आपल्या सर्वांच्याच अंगात येतो बरं, आमच्या सकट माझ्याही अंगात येतो. माझ्यातला मी काय गायब नाही झाला, खूप अंगात येतो. क्षणाक्षणाला मार येऊन आपल्या मनावर राज्य करतो, आपल्याला सुधरू देत नाही.
जेव्हा अनित्यबोध पुष्ट होतो, दुःखबोध पुष्ट होतो, अनंतबोध पुष्ट होतो, तेव्हाच मारांशी खऱ्या अर्थानं लढाई होते, भांडण होते. माराला पराजित करणारा एक प्रज्ञा एकमेव मोठं हत्यार आहे. यदा पඤ्ඤाय पश्यति. म्हणून प्रज्ञेमध्ये विहार करता आलं पाहिजे. त्यासाठी हे दानादी कर्म करणं अत्यावश्यक आहे. हे केलंच नाही तर तुम्हाला ध्यान कसं लागलं? ध्यानच लागला नाही, तुमची प्रज्ञा पुष्ट कशी होईल? म्हणून हा क्रम शील समाधी प्रज्ञा असा आहे. शील समाधीसाठी समाधी, प्रज्ञेसाठी प्रज्ञा विमुक्तीकडे निघाली. पण हे पावलं चालताना, संबोधी ज्ञानाचं प्रथम पाऊल टाकताना कसं टाकायचं? कर्म कायावाच्या मनाने करावं लागते की नाही? तर समाधी घेऊन सोबत कर्म करता यायला हवं. दान देखील प्रणीत प्रकारचं करता यावं. म्हणून तुमच्याकडून वदवून घ्यावं लागलं. मला दान करताना इदं नो पुण्यं आस वखय्या वहं होतु, इदं नो पुण्यं सब्बे सत्ता सुखितावंतु सब दुःख पहुचंतु, इदं नो पुण्यं निब्बानस्य पच्चय होतु. हे प्रणीत प्रकारचं दान करताना या तीन गोष्टी निहित असतात. हे दानादी कर्म करते कशासाठी करते? माझ्या कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव, दृष्ट्याश्रव. दृष्ट्याश्रव म्हणजे 62 प्रकारच्या जेवढ्या मिथ्या दृष्टीच्या धारणा आहे ना, सगळे आश्रव आहेत. ते सगळ्या आश्रवांचा क्षय. कामावचर चित्त, वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती, वस्तू, स्थिती, रंग, रूप, आकृतीची कामना करणं, हे कामावचर चित्त. या कामभवामध्ये, या रूप भवामध्ये, अरूप भवामध्ये जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करणारा भवतृष्णांचा संग्रह, हा भवाश्रवांचा संग्रह, त्याला पार करणं. ज्यामुळं या मिथ्या दृष्टीमुळे एवढे आपण बेहोशीत आहोत. हे करू की ते करू, हेही होत नाही ते होत नाही. 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी ज्या प्रकटित केलेल्या आहे सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडात, ह्या सगळ्या आश्रवच असतात. ते चित्तातले सगळे या आश्रवातना पार का बरं? या आश्रवामुळं एवढे अविद्येत आहोत, एवढे बेहोशीत आहोत, होश नाही आहे. त्यामुळे बेहोशीत राहून आपण कर्म करतो. म्हणून अविद्या पच्चया संखारा. नेहमीच राग द्वेष मोहाच्या गाठीच बांधण्याचं काम करतो. वेदना पच्चया तना. सगळी माणसं आपण तृष्णांची निर्मिती करत असतो. पण जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात, ज्या तृष्णा निर्माण वेदनांच्या आधारावर निर्माण केल्या जातात, त्या वेदनांच्या आधारावरचे दुःखचक्र, भवचक्र तोडलं जाऊ शकतं. लोकचक्र, मुक्तीचा प्रवाह सुरू होऊन जातो. यदा पඤ्ඤाय पश्यति. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या प्रज्ञेच्या लक्षणामध्ये रमण करता येऊन जर पथावर, मार्गावर मार्गक्रमण करता आलं, तेव्हा ही पहिली वाट आहे, पहिलं पाऊल आहे समाधीचं. दुःख दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी पटिबला, या चारही सत्याचा अनुभव करत करत कर्म करणं. काया वाचा मनाने कर्म करणे प्रथम पाऊल आहे संबोधी ज्ञानाचं. आपण काय समाधी म्हणजे योग्य दृष्टी, समाधी म्हणजे सायंटिफिक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी, समाधी म्हणजे विवेक दृष्टी. हे सगळे शब्द फुटलेले आहेत बरं का. एक तरी वैज्ञानिक स्वतःपन्न सकदागामी अनागामी फळाला पोहोचलाय का? त्यामुळं ज्याला वैज्ञानिक दृष्टी, विवेक दृष्टी, ही सगळी चिंतनमय ज्ञानाच्या आधारावरची दृष्टी आहे. बघा, हे चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर वरवरच आपण मानस सुधारण्याचा प्रयत्न करतो. मुळात माणसाच्या स्वभावाला बदल करायचा असेल, यदा पඤ्ඤाय पश्यति. म्हणून चिंतनमय ज्ञानाला, प्रज्ञा आणि चिंतनमय ज्ञान एक नाही. चिंतनमय ज्ञानाला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून प्रज्ञा ही निर्वाणापर्यंत घेऊन जाते, निब्बाणं परमं सुखं. त्यामुळे हे कसं जायचं या वाटेवर, या शमद भावनेच्या कम्मठाणाचा अभ्यास करून ही खडीक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचणं. आणि या आधारावर अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या समुच्छेद प्रहाणाच्या आधारावर सगळं भवचक्र तोडून काढण्यासाठी समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मग तू काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोम ज्ञान, हे 10चे 10 विपश्यनेचे ज्ञान आहेत. भंग ज्ञानाच्या आधारावर तिथे गडबडतं माणूस. तिथे हे ज्या शयन केलेल्या एवढे विपश्यनेचे हे दोष असतात, तिथे त्या दोषांवरती पांघरून घालून जमणार नाही. त्यांचा उपच्छेद करावयाचा असेल तर हे
समुचित प्रहाणाला पोहोचण्यासाठी जेव्हा हे गोत्रभू चित्त होते, हे अनुलोम ज्ञान, हा अनुलोम ज्ञानाचा प्रवास कसा असतो शेवटचा महापरिनिर्वाण सुत्तामधला, ते म्हणतात हंदई आम्ही ते भिक्खू, भिक्खू आमंत्रित करून बोलतात, वेदना सगळं सुटलं चालून जाईल, वेदना सोडायची नाही, वेदनांचा अनित्य बोध, दुःख बोध, अनंत बोध सोडायचा नाही, खयवय धम्मा, उदय नाही माहिती पडत, ज्या वेळेला वेदनांचा उदय माहिती पडत नाही, वै धम्मा संखारा, खै धम्मा संखारा, हा शेवटचा उपयोग लक्षात आहे. याला अनुलोम ज्ञानाची ही उच्चतम महत्ता असते. या केवळ वेळ, केवळ क्षय पाहता येणं, ही ज्ञानातली विपश्यना ज्ञानातली महत्ता असते उंचवटीची. तेव्हा हे गोत्रभू चित्त असते. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया, ही गोत्रभू चित्त अनित्याकडून नित्याकडे नेणारी, दुःखाकडून सुखाकडे नेणारी, अनंताकडून अनंताकडे नेणारी लोकोत्तर प्रज्ञा ही उत्पन्न होते. या आधारावर निर्वाण सत्याचा साक्षात्कार करता येतो. हे लोकीय शरीर, लोकीय मन बंद पडतं, लोकोत्तर चित्त सुरू होत. आणि हा जो या लोकीय क्षेत्रात जे घडत नाही ते घडत असतं. निब्बाणं परमं सुखम, हे कुठल्याही वैज्ञानिकांना साक्षात्कार करता आलं नाही. वैज्ञानिक दृष्टीच्या पलीकडे 2025 नोबेल पारितोषिक कुणाला मिळालं माहिती आहे ना? कुणाला मिळालं? जॉन क्लार्क, माहिती, 3 शास्त्रज्ञ आहे, लंडन आहे. तो काय म्हणतो, आता माणसाला गायब होत आहेत, भिंतळातून आरपार शिरून जात आहेत, पहाडही आरपार करून जात आहेत, जाऊ शकताय काय? आपण ऐकतो की नाही, मोगलांना आकाश मार्गाने जायचे, भगवान बुद्ध एका चित्त क्षणात कुठेही जायचे, ते जाऊ शकत होते. यावर विश्वास ठेवाल का? नाही ना. आता वैज्ञानिकांचं 2025 नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं. आता हे सिद्धता केल्यानंतर कमीत कमी या परमाणूची फोड करताना, हे क्वांटम फिजिक्स, यामध्ये त्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं. ही थिअरी वाचा म्हणजे तुम्हाला कसं समजेल. या परमाणूचे कसे विभाजन होत आहेत. हा परमाणू अणूचा 36वा भाग आहे, सूक्ष्मदर्शन नाही आहे. हे क्वांटम फिजिक्स आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष व्यवहारात हे सिद्ध करतील ना, आता विश्वास ठेवायला लागेल की भगवान बुद्ध एका चित्त क्षणामध्ये कुठेही जाऊ शकत असत. हे लोकोत्तर ज्ञान तेव्हा आत्मसात करता येईल जेव्हा प्रज्ञेच्या आधारावर. वैज्ञानिकांना नाही जमणार. वैज्ञानिकाची दृष्टी निर्वाणापर्यंत पोहोचवणार नाही, ही लोकीय दृष्टी आहे. म्हणून हे विभाजन आपण समजलं पाहिजे. संबोधित ज्ञानाच्या आधारावर हे विभाजन रेषा आपल्याला कळली पाहिजे. नाहीतर मग कधी आपली शिवली बनते, हे रघु इकडल्या तिकडल्या कथा सांगतात, नुसतं कथा सांगतो असं म्हणाल तुम्ही. कथा सांगत नाही, भगवान बुद्धांची जशी आहे वाणी तसं सांगताय. कल्पवृक्षा संबंधी सांगितलं ना, वाच्यता तर केली. हे कल्पवृक्ष त्याची एक अट्टकथाच आहे. या कल्पवृक्षाची मी आता वेळ झालाय, तिकडले फोनावर फोन आदळत आहेत, तिकडे ऐकत आहेत बरं का. त्यामुळं कारंजाला धम्म प्रवचन आहे, माझी वेळ झाली बाकी बनते. आता 10 वाजेपर्यंत तुमची कसून परेड घेणार आहेत. हा गंभीर धम्म खरंच गंभीर असतो. या संपूर्ण चालताना कधी सहजपणे पहिल्यांदा आम्हीच तर आमचं आता भिक्षू जीवनात वाटचाल केल्यानंतर असं शिलाचं पालन करायचं, म्हणजे बुद्धीच्या आधारावर आपण विनयाचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा, असं चाललं होतं की नाही. चिंतनाच्या आधारावर सहजपणे शिलाचं पालन करणं, सहजपणे समाधीचा अभ्यास करणं, सहजपणे प्रज्ञेचा अभ्यास करणं ऐकण्यासाठी बरं असतं. पण प्रत्यक्ष व्यवहारात तेव्हा शील समाधीसाठी समाधी, प्रज्ञेसाठी प्रज्ञा, ही एक दुसऱ्यावर एवढे परस्पर छेदक आहेत. शीलाला, समाधीला, प्रज्ञेला एक दुसऱ्यापासून अलगच काढता येत नाही. तेव्हा कुठे सहजपणे शीलाचं पालन करता येतं, सहजपणे समाधीचा अभ्यास करता येतो, सहजपणे प्रज्ञेचा अभ्यास करता. हे बघा, म्हणजे मी सांगण्यासाठी, समजण्यासाठी ध्यान करता करता माझं सारं शरीर गळून गेलं. समजलं? हे शरीराचा एक एक सर जळून पळत होतं खाली, असं सारा हाडाचा सापडा दिसायला मी गेलो घाबरून. आता काय कराल, काय कराल? सारं अनित्य आहे ना. हे अथी इमस्मिन काय केसा लोमा नखा दंता तच्चो मनसंग नारू हट्टी हटविज
यकानं किलोमकं पिहकं पफासं अंतं अंतं गुणं उदरियं करिसं पित्तं सेम्मं तुर्गो लोहितं सेदो मेदो वत्सु वसा शिंगालिका लसिका मत्त किमत्त लुंगती. या सगळ्या घाणींनी भरलेलं आहे सारं शरीर. काय सुंदर आहे. पण एक एक अंग प्रत्यंग पाहता येते बरं. एवढं स्कॅन करता येते. ही मशीनच तशी आहे. तुम्ही डोळे उघडले तरी सगळं हाडांचा सापडा दिसेल. तुम्ही घाबरायचं नाही. विपश्यना करणं म्हणजे पोरखेड नाही आहे. समजलं का. भारी भारी अनुभव येतात. हे 31 प्रकारचे सगळे लोक आहेत ना, या 3.5 हाताच्या कायेमध्ये पाहता येतात. जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे. जे भगवंतानी पाहिले हे कल्पना नाही आहे. शेवटी तरंगांचा खेळ म्हणतो ना, हे धर्म तरंग असतात ना. वेदना हा शरीराचा भाग नाही, मनाचा. या 31 प्रकारची काया धारण करणाऱ्या सगळ्या प्राण्यांचा अनुभव 3.5 हाताच्या कायेमध्ये केला. एवढंच नाही, एवढे नाकात केवढं नाकात ना तोंडात ना केवढे मोठे प्राणी जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे चित्रीकरण दिसतं बरं ना. नका असं समजा एवढं स्कॅन होतं जेव्हा प्रज्ञा हळूहळू डेव्हलप होत गेली. कल्पना नाही करायची. नाही तर आम्हाला हे दिसत नाही ते दिसत नाही. त्या भानगडीत पडलं तर डुबले. घसरली गाडी रस्त्यावरनं, रुळावरनं गाडी घसरली. ज्या क्षणाला जसं होतं तसंच पाह. दिट्टे दिठ्ठ मत्तं भविष्यति. ज्या क्षणाला जे होतं ते पाहायचं. मी बाह्य चित्ताने बोलत आहो की नाही तुमच्याशी. बोलत आहे की नाही. ही यात्रा सुरू आहे. यात्रा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे. ही क्रमशः जरी नसली तरी यात्रा सुरू आहे. यात्रा सुरू आहे. उदय व्यय उदय व्यय. कथन करताना देखील उदय व्यय. कुठलीही कर्म करताना उदय व्यय अजिबात सोडायचा नाही. तेव्हा हळूहळू प्रगती होत जातं. हळूहळू सहजपणे शिलाचं पालन करता येतं. अगदी सहजपणे समाधीचा अभ्यास करता येतो. अगदी सहजपणे प्रज्ञेचा अभ्यास करतो. ह्या सगळ्या सहजपणे अभ्यास करणाऱ्या प्रक्रिया आपण जशी जशी लांब लांब कोर्सेस करायचा. अडाणी नाही राहायचं. नाही तर अडाणीला सगळं जंगल विकून टाकले. आमचं ताडोबाचं हे जंगल विकणार बरं का. त्याच्या अडाणीच्या घशात टाकणार आहे. हा अडाणी म्हणजे तो अडाणी नाहीये. तोही अडाणी आहे, तेही अडाणी आहे. ते हे अविद्येत आपलं एवढं जगणं आपलं लवकर हे प्रज्ञेच्या आधारावरच आपण या अविद्येच्या गटारातनं सुटका करून घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ज्यांनी शिबिरं केलेली नाही आहेत लांब लांब कोर्सेस करायचे निश्चित. नाही समजलं तर विचारायचं बरं का. असंच नाही राहायचं. नाही समजलं तर विचारायचं. मी एवढ्या लवकर काय तुमच्या अगोदर मरणार नाही. म्हणजे धर्मांतराचा सोहळा झाल्याशिवाय पंढरपूरचा मराठ्यांच्या धर्मांतराचा सोहळा पंढरपूरचा आषाढी एकादशीला 2045 धर्मांतर केल्यानंतरच मरेल. त्याच्या अगोदर तर नाही म्हणणार. हे बौद्धगयेला जाऊन सम्यक संकल्पच करून टाकला माझा. नाहीतरी एक दिवस मरणार आहे ना. पण धर्मांतराचा पंढरपूरचा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा धर्मांतराचा सोहळा पूर्ण केल्यावरच शरीर टाकेल. त्याच्या अगोदर तर नाही. या आपल्या सम्यक संकल्पाच्या या धम्म परिषदेमध्ये आलेल्या हे सगळे संघटक ऑर्गनायझर सगळ्यांना धन्यवाद. सगळे धन्यवादास पात्र आहेत. या निमित्तानं संघदान हे पुण्यकर्म करून जे काही पुण्य हे पदरात पाडून घेतलंय या पुण्यानं आपल्याला हा कमठठाणाचा अभ्यास करण्याचं हे खूप प्रचंड बळ मिळो. रोज सकाळ संध्याकाळी शिबिर करून ध्यान करत जावा आणि पुण्याचा साठा करत करत लढाई करावी. मी तिथे सुप्रीम कोर्टात गेलो तर उदय व्यय जाणत मी 300 एकरच आहे. 300 एकरच आपल्या ते तर थक्कच राहिले. त्यांनी ऐकलं नाही, कुठून वाचलं नाही. अलेक्झांडर कनिंगमचा दस्तावेज प्रकट करताना 300 एकराचा दावा आहे ना. आमची केस सबल करण्यासाठी तिची एंट्री केली नाही. सुरेश साई आणि त्यांच्या भंतेनं वाटलं हा इथे माणूस आलाच कसा. हा शह देण्यासाठी नाही, केस मजबूत करण्यासाठी. केसचे हे संपूर्ण आर्किओलॉजिस्ट हे संपूर्ण पुरावे सादर करण्यासाठी, केस लढण्यासाठी. त्यामुळं सुप्रीम कोर्टात ही लढाई सुरू आहे. त्यामुळं योग्य न्याय मिळेल तरी याची गॅरंटी राहिलेली नाही. तरी निराशा नाही, आशावादीच आहोत आपण. त्यामुळे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिवर्तन करण्याची चेतना ही भिक्षू संघाला वारंवार निर्माण करावी लागेल. जरी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या तीनही एवढ्या मोठ्या संघटना दिल्या आहे तुम्हाला, पण तुम्ही बर्बाद करून टाकल्या, तुमचा दोष.
पुन्हा नव्या बलानं, नव्या दमानं, नव्या जोशानं या बाबासाहेबांच्या संघटनांना तुम्हाला पुनरुज्जीवित करून नव्या दमानं, नव्या जोमानं लढावं लागेल. कायदेशीर कायद्याच्या चौकटीत राहून लढावं लागेल आणि ही संपन्नता प्राप्त करावी लागेल. हे बळ या धम्म या प्रवचनातनं आपल्याला हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल घडवण्यासाठी हे संपूर्ण बळ, या बळामध्ये वृद्धी हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. इतीतं पतितं प्रियं क्षिप्तमेव समेत्यतु. सभ्ये पुरन्तु चित्तसंकल्पः छन्दोपन्नरसो मणिज्योतिरसोऽयथा. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मिळेल. ततो निब्बाण संपत्ती विना ते समेत सतो. पूजनीय भिक्षू संघाला पुन्हा एकदा वंदन करून याच ठिकाणी थांबतो. आता कारंज्याला वाट